क्या बात है. अगं झालं काय? वहिनी अहो तुम्हाला म्हटलं नव्हतं का मी की मी गुरुनाथचं संभाषण रेकॉर्ड केलंय. ती क्लिप आता आपल्याला ऐकता येईल. मोबाईल दुरुस्त झालाय. लवकर ऐकवा बाबा एकदा. जेव्हापासून तुम्ही सांगितलं ना इतकी बेचैनी आली ना आम्हाला. हो. खरं सांगतो वहिनी, ही काही आनंदाची गोष्ट नाहीये, पण राधिकासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं ना. नाही बरोबर, मला तुमचा हेतू कळतोय माझ्यानी. ऐकवा, म्हणजे काय ऐकल्यानंतर विचार करता येईल आपल्याला काय करायचं ते. ऐकवतो, थांबा. मी तुला पैसे मागितले, तुम्हाला पैसे दिले नाही दिले. आणि त्या राधिकाने स्कूटर घेतली, तो तिने कुठून पैसे अरेंज केले असणार आहे? तू दिले असणार पैसे. नाही, ते पैसे मी दिले नाहीत. किती खोटं बोलतोस माझ्याशी. फक्त म्हणजे मी अथर्वची शपथ घेऊन सांगतो, मी नाही तिला पैसे दिले. ऐक ना माझं. तुला असं वाटत असेल ना की मी फाइंड आउट नाही करू शकत की कोणी केलंय, तर बघ मी जाऊन फाइंड आउट करणार आहे. आणि जर मला कळलं की पैसे तू दिलेस तर मी राधिकाला जाऊन सांगणार आहे आपलं पॅकेज झालंय. बाप रे, गुरुनाथ हे असं वागतोय? म्हणजे हा माणूस सुधारल्याचं नाटक करत होता. हा माणूस सरळ सरळ राधिकाला फसवतोय आणि मलाही वेड्यात काढतोय. अहो काय हा कोडगेपणा, किती हा निर्लज्जपणा. आणि नाना, मी हे सगळं त्या राधिकाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ती ऐकतच नाहीये. नाही नाही नाना, आता तुम्हीच काहीतरी करा. गुरुनाथला चांगला धडा शिकवला पाहिजे. राधिकाला सत्य कळायलाच पाहिजे. बरोबर आहे तुमचं. या गुरुनाथला धडा शिकवलाच पाहिजे. त्याचं बिंग फोडलंच पाहिजे. माझ्या तर इकडे हा मोबाईल आहे ना, हा सध्या जरा माझ्याकडे ठेवा. हा बर. मी बघतो काय करायचं. भाऊसाहेब आले की त्यांना ऐकवतो. पण आत्ताच आला की मग? नाही नाही, आता नको, आता बाहेर गेले ते लोक. आली की ऐकू. गुरुनाथला पण येऊ दे, त्याच्या समोरच काय ते होऊन जाऊ दे. अहो पण जरा सांभाळू ना, म्हणजे राधिकाला काय वाटेल याचा विचार करूया जरा. बिचारीला फार मोठा धक्का बसेल. राधिकेची काळजी मलाही आहे, पण सत्य काय ते समजलं पाहिजे ना. नाही नाही, एकदा वाईट वाटेल त्यांना, पण जन्मभराच्या फसवणुकीतून तरी पोरगी वाचेल. यासाठीच मी लढतोय. पहिली राधिका आपली आहे आणि तो तिला फसवतोय. बिचारी राधिका केवढी स्वप्न घेऊन आपल्या घरी परत गेली होती. खूप मोठा धक्का बसणार आहे तिला आता. काय? कसली चर्चा चालली आहे? काय काय हा कोणाचा मोबाईल आहे? काय हा माझा आहे जुना. तू कशाला विचारते? ना सहज विचारलं हो मी. यातही काय चिडताय माझ्यावरती ऍज ऑलवेज? जाऊ दे, मी काही विचारतच नाही तुम्हाला. हे बघा, या विषयाची चर्चा हिच्या समोर नको. नाना, मी निघतो. हा. भाऊसाहेब आले की मला फोन करा, आपण जाऊयात त्यांच्याकडे. इतकं होऊन सुद्धा हा गुरुनं सुधरत नाहीये. आपण कोणीच आता त्याला माफ करायचं नाहीये. त्याला ना मोठी शिक्षा द्यायला पाहिजे. शिक्षा देणारे आपण कोण? आता जी काय शिक्षा द्यायची ती राधिकाच देईल. हे सगळं जर खरं असेल ना, तर राधिकानी त्याला घरातून हाकलून द्यायला पाहिजे. राधिका वहिनी, 6 म्हणजे एकदम 6 वाजता आला. कोणालाही दिलेला शब्द आणि वेळ या दोन्ही गोष्टी पाळल्याच पाहिजे ना. एकदम 100% सच बोललात. बरं, हा श्रेयस माझा मानलेला भाऊ आहे. ते तुम्हाला मी फोनवरती सांगितलं होतं ना, लग्न करायचंय, नवीन घर शोधून राहिला तो. अरे वा, नाईस टू मीट यू. येस, सेम हिअर, सेम हिअर. मग निघायचं का आपण घर बघायला? नाही म्हणजे तो बाबू चाव्या आणायला गेलाय, तो आला की जाऊच आपण. बर बर, निवांत होऊ द्या. मग काय, कसे आहात? एकदा या ना दुकानावर, आता सगळं मांडलंय आम्ही नीट. हो, यायचंच आहे. मला पण बघायचं आहे तुम्ही मसाले आणि बाकीचे पदार्थ कसे बनवता ते. आणि हो, ती रेस्टॉरंट वाली बाई आहे ना तुमच्या शेजारची, तिला हा गाळा विकत घ्यायचा होता. का? तिला तिचं रेस्टॉरंट वाढवायचं होतं, पण मी नाही दिला. हाव का? का? हो, काय उद्धट बाई आहे ती. वाद सोडा, पण बोलायची सुद्धा इच्छा नाही तिच्याशी. आणि
माझे कस्टमर असे नाहीयेत. मला चांगल्या माणसांशी नातं जोडायला आवडतं, म्हणूनच मी हा गाळा तुम्हाला दिला. तरीच ती मला त्रास देऊन राहिली. काय ती बाई तुम्हाला त्रास देते? अहो मग वहिनी तुम्ही कंप्लेंट करा ना, असं शांत नका बसू. अहो कशाला, मला सांगा ना, मी देतो उत्तर तिला तिच्या भाषेत. नाही काही नको. हा बाबू, चाव्या मिळाल्या? हो येतोच. या चाव्या पण मिळाल्या, देऊया? धाव. श्रेयस, आज तुला चांगलं घर बघून देतेस बघ. चल चल. शन्या, तुझ्यापासून यांची सुटका लवकरच होणार आहे आणि मी ती करणार. अथर्व, असं पावसात भिजत जाऊ नको रे. सगळं ओलं करून टाकलं ना. कपडे बदल. थांबा, ओलं आहे सगळं. हो हो. राधिका हे बघा, मी लिफ्ट मधून एकटा येत होतो, ही नंतर येऊन पटकन घुसली लिफ्ट मध्ये. नाही त्याचाही तुला प्रॉब्लेम असेल तर सांग, मी लिफ्टने येणंही बंद करतो आता, जिन्यानंच जायला सुरुवात करतो नाही का? मी कुठे काय म्हणून राहिले? मी तर तुम्हाला काहीच नाही विचारलं. तितकं काऊन सांगताय? मला तुमच्यावरती विश्वास आहे ना. खुश नशीब. मला वाटलं आता यावरनं पण इश्यू करते काय. अय, कुठल्या गोष्टींचा इश्यू करायचा आणि कुठल्या गोष्टींचा इश्यू करायचा नाही मला चांगलं माहितीये. मी तुझ्यासारखी नाहीये बैताड. काय हो? हो बरोबर. हाय, शन्या, हो मागे, हो मागे, हो मागे. तू दूर राहा. शन्या, काय केलं तू? हा, काय केलं तू? मी काय नाही केलंय. काय नाही केलं काय? मी पाहिलं ना. तू मुद्दाम यांच्या पायावरती पाय दिला ना चिखलाचा. चुकून झालं ते, चुकून झालं ते. कसला चुकून? मी पाहिलं ना. चल पुस. मी नाही पुसणार. अशी कशी नाही पुसणार? पुस बरं. मी नाही पुसणार. ए, सांडपणा करू नको. पुस आधी ते. राधिका ऐक ना, जाऊ दे ना, कशाला उगीच. तुम्ही थांबा. नाही करा, या कपड्याला चिखल लावते ना. चल. नाही. ये बरं. आधी पुसायचंय. चल पुस. मी नाही पुसणार आहे. आलीस तिथे. What is wrong with you? ए शन्या, तुम्ही तुला मी आता घरी जाऊ देणार नाही. तुम्ही करू नका. तुम्ही थांबा जरा. चल पुस लवकर. शन्या पुस. येते फडका. यार काय प्रॉब्लेम आहे का? तुम्ही गप बसा. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. चल पुस. बघ त्रास देते यार. पाय पुढे घ्या. पुढे घ्या पाय. आगे काय करताय? पाय पुढे घ्या. हे ओलाय शी. येते फडका. बस बस पुरे झालं. पुरे काय पुरे? तुम्ही बाहेरची घाण घरामध्ये घेऊन यायची आणि ती काय मी पुसत बसायची का? बाहेरची घाण बाहेरच राहिलेली बरी. उजगा नीट. ओके फाईन डन. झालं समाधान आता? ओके. शन्या, परत माझ्या संसारात घाण करायचा विचार सुद्धा करायचा नाही. कळलं ना? सुटायचं. What I hate you.